मुंबई पोलीस दलामध्ये कोट्यवधी रुपयांचा वेतन घोटाळा उघडकीस. पोलीस नसलेल्या व्यक्तींच्या खात्यांवर पगाराची रक्कम वर्ग केल्याचा आरोप. शासनाच्या सुमारे 6.5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर. वेतन आणि प्रशासकीय कामकाज पाहणाऱ्या 5 अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. राज्याचा सामान्य प्रशासन विभागाचे सचिव पंकज कुमार यांनी मंत्रालयाच्या उपहारगृहातील अन्नाचा दर्जा आणि स्वच्छतेची पाहणी केली. काल संध्याकाळी ही पाहणी केल्याची माहिती. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा धसका. वृक्षांची नियमबाह्य छाटणी आणि वृक्षांना इजा केल्याप्रकरणी मुंबईमध्ये 2 हाऊसिंग सोसायट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. मालाडमधील शीतल तपोवन सोसायटी आणि घाटकोपरमधील कल्पतरू ऑरा सोसायटीच्या विरोधात गुन्हा दाखल. मंजूर परवानगीपेक्षा अधिक झाडांची छाटणी केल्याचा आरोप. मुंबई महापालिका मुख्यालयाच्या विस्तारित इमारतीवर पुन्हा कोट्यवधींचा खर्च. विस्तारित इमारतीच्या नूतनीकरणावर आतापर्यंत 120 कोटींहून अधिक खर्च केल्याची माहिती. काम पूर्ण झाल्यानंतरही दुरुस्तीसाठी आणखी 6,83,00,000 प्रस्ताव. दक्षिण मुंबईमधील खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेची 3,85,00,000 तरतूद. मात्र मार्च 2027 पर्यंत रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याचे महापालिकेचे नियोजन. 9 मीटरपेक्षा रुंद रस्त्यांवरील खड्डे मास्टिक तंत्रज्ञानानं बुजवण्यात येणार. उल्हासनगरहून पवई नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्डे सुकवताना दुचाकीस्वारांचा अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ. मोठी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, नागरिकांचा सवाल. लोकलच्या दिव्यांग डब्यांमधील घुसखोरांना मध्य रेल्वेचा दणका. महिन्याभरात 677 जणांवर कारवाई करत 10 लाखांचा दंड वसूल. रेल्वे हद्दीमध्ये विनापरवानगी प्रवेश करणाऱ्यांवर सुद्धा कारवाईचा बडगा. डोंबिवलीमध्ये जामा मस्जिद ट्रस्ट निवडणुकीदरम्यान गोंधळ. निवडणूक बेकायदेशीर असल्याचा स्थानिक मुस्लिमांचा आरोप. शहराबाहेरील सदस्यांना सभासद करून स्थानिकांना मुस्लिम बांधवांना डावलल्याचा तसंच अनधिकृत बांधकाम आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप. एअर इंडियाची मुंबई ते टोरंटो थेट विमान सेवा लवकरच. हिवाळी हंगामामध्ये मुंबई आणि टोरंटो दरम्यान आठवड्याला 3दा उड्डाण. ही सेवा 25 ऑक्टोबर ते 26 मार्च 2027 पर्यंत असणार. पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडींचा आता आढावा घेऊया. पुण्यामधल्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला. सध्या धरणातून 18,414 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्यातील भिडे पूल अजूनही पाण्याखाली. भिडे पुलावरील वाहतुकाचेही बंद. काल अनेक वाहनं पाण्यामध्ये अडकून पडली होती. सध्या बॅरिकेडिंग करून रस्ता पूर्णपणे बंद. पुण्याच्या जुना आरटीओ चौक ते नायडू हॉस्पिटल दरम्यान 10 ते 15 गाड्यांचा अपघात. रस्त्यांवर चिखल आणि वाहनांचा ऑइल सांडल्यामुळे गाड्यांचा अपघात. प्रवास करताना काळजी घेण्याचं आवाहन. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडेवाढ होणार. अधिकच्या भाडेवाढीला आरटीओ प्रशासनाची मान्यता. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये निर्णय. कात्रज दूध संघाकडून गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 1 रुपयांची वाढ. 39 रुपये 80 पैसे प्रति लिटर हे नवे दर असणार. कात्रज दूध संघाच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार. पुणे शहरामधील कचरा वाहतुकीसाठी भाडेतत्वावर 250 वाहनं घेतली जाणार. अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांची माहिती. अधिक प्रमाणामध्ये कचरा गोळा व्हावा आणि शहर स्वच्छ असावं यासाठी घेतली जाणार वाहनं. पुणे महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तांचे 35 कोटींचं भाडं थकलं. पालिकेकडून विशेष पथक लावून थकबाकी वसूल करण्याचे आदेश. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी पुन्हा मुदतवाढ. 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय. 92% शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला आपलं संमतीपत्र दिलं. विमानतळासाठी 7 गावातील जमिनीचं भूसंपादन होणार. पुणे विभागातून गणपतीला कोकणामध्ये जाणाऱ्या एसटी बसेसचं आरक्षण फुल. जादा गाड्या सोडण्यासाठी नियोजन सुरू. पहिल्या टप्प्यामध्ये 22 जादा गाड्या सोडल्या जाणार.